कधी असं झालंय का की तुम्ही शांत राहिलात आणि तरीही तुम्हालाच दोष दिला गेला? कधी असं वाटलंय का की तुम्ही काही बोललात नाही म्हणून लोकांनी चुकीचे ठरवायला सुरुवात केली? आणि कधी असंही झालंय का की तुम्ही एकदा बोललात आणि लगेच तुम्हालाच चुकीचं ठरवलं गेलं? खूप बायकांसाठी शांत राहणं ही निवड नसते, ती सवय बनते. घर टिकवायचं असतं म्हणून, नाती तुटू नयेत म्हणून, वातावरण बिघडू नये म्हणून आपण गप्प राहतो. पण प्रश्न हा आहे, ही शांतता आपली ताकद बनते आहे का, की आपल्यालाच हळूहळू कमजोर करत आहे? कारण सगळीकडे शांत राहणं हे समजूतदारपणा नसतो आणि सगळीकडे बोलणं हे उद्धटपणा नसतो. खली अक्कल असते ती कुठे शांत राहायचं आणि कुठे ठामपणे बोलायचं हे ओळखण्यात. आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येक स्त्रीसाठी, विशेषतः गृहिणीसाठी आहे, जिचं काम दिसत नाही, जिच्या भावना गृहीत धरल्या जातात आणि जिची शांतता अनेकदा चुकीच्या अर्थाने घेतली जाते. आज आपण बोलणार आहोत शांततेतली खरी ताकद काय आहे, शांतता कधी शस्त्र बनते आणि कुठे ती मोडून काढून बोलणं गरजेचं असतं, फक्त स्वतःचा सन्मान जपण्यासाठी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कदाचित आज नंतर तुम्ही गप्प राहणार असाल, पण स्वतःला गप्प ठेवणार नाही. आपण बायका खूप वेळा शांत राहतो, बऱ्याचदा गृहिणी. कारण आपल्याला घर टिकवायचं असतं, वाद नको असतात, गैरसमज नको असतात, वातावरण बिघडू नये असं वाटतं. म्हणून आपण अनेक गोष्टी मनात ठेवतो, स्वतःला समजावतो की चालेल, सोडून दे, एवढ्यावरून काय बोलायचं. पण हळूहळू ही शांतता सवय बनते आणि एक दिवस लक्षात येतं की आपण शांत नाही आहोत, आपण थकलेलो आहोत. शांत राहणं म्हणजे कमकुवत असणं नाही. शांत राहणं म्हणजे स्वतःवर ताबा असणं. प्रत्येक वेळी उत्तर देणं, स्वतःची बाजू सिद्ध करणं, भांडण करणं हे शहाणपण नसतं. काही लोकांना उत्तर दिलं तर ते आणखी दुखावतात. अशा वेळी शांत राहणं म्हणजे स्वतःच्या मनाला वाचवणं असतं. घरातल्या नात्यांमध्ये, सासरच्या किंवा माहेरच्या गोष्टींमध्ये प्रत्येक छोट्या मुद्द्यावर बोललं तर घरात सतत तणाव राहतो. काही गोष्टी सोडून देणं, दुर्लक्ष करणं हीही ताकद आहे. विशेषतः जेव्हा राग खूप जास्त असतो तेव्हा शांत राहणं फार गरजेचं असतं, कारण त्या क्षणी बोललेले शब्द आयुष्यभरासाठी जखम देऊ शकतात. पण शांत राहणं आणि सहन करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सहन करणं म्हणजे अपमान गिळणं, सहन करणं म्हणजे स्वतःला कमी लेखणं, आणि हे गृहिणी खूप वेळा नकळत करत असतात. कारण आपल्याला वाटतं आपण बोललो तर घर बिघडेल. पण खरं सांगायचं तर जिथे तुम्ही कायम गप्प राहता, तिथे लोक हळूहळू तुमची किंमत विसरायला लागतात. जिथे तुमचा आत्मसन्मान दुखावला जातो, तिथे शांत राहणं चुकीचं असतं. टोमणे, कमी लेखणं, अपमान हे सहन करण्यासाठी नसतं. तिथे ओरडण्याची गरज नसते, पण शांतपणे, ठामपणे सांगणं गरजेचं असतं की हे मला मान्य नाही, ही माझी मर्यादा आहे. कारण जर तुम्हीच स्वतःचा सन्मान जपला नाही, तर दुसरा कुणीच जपणार नाही. घरात खूप वेळा गृहिणींना गृहीत धरलं जातं. ती आहेच, ती करेलच, तिलाच वेळ आहे. अशा वेळी सतत शांत राहिलं तर हीच वागणूक कायमची होते. त्यामुळे जिथे तुम्हाला टेकन फॉर ग्रँटेड केलं जातं, तिथे बोलणं गरजेचं आहे. कारण तुमचं काम दिसत नसलं तरी त्याशिवाय घर चालत नाही. शांतता हे शस्त्र तेव्हा बनतं जेव्हा ती समजून वापरली जाते. योग्य वेळी शांत राहणं आणि योग्य वेळी बोलणं ही खरी शहाणपणाची खूण आहे. घर टिकवताना स्वतःला विसरू नका, कारण स्वतःचा सन्मान जपणारी स्त्रीच खऱ्या अर्थाने शांत